मोरया मोरया ग्रीस लावण्यात येते का तर आपली समुद्रातली जी घाण असते ती आपल्या शरीराला लागू नये. 4 तास 17 मिनिटं 47 सेकंदचा माझा रेकॉर्ड आहे. तुमचा आणि माझ्या मुलांनी माझा रेकॉर्ड मोडावी माझी इच्छा आहे. रेकॉर्ड त्यांनी जरी मोडला तरी सर्वात जास्त आनंद तुम्हालाच होणार आहे. आणि स्वराजची स्पीड बघा, जे स्पीडनी त्यांनी स्टार्ट केलं ना ती स्पीड मेंटेन ठेवून दिनांक 5/3/2025 रोजी स्वराज पाटील यांनी मोरा ते गेटवे ऑफ इंडिया हे 12 किलोमीटरचं सागरी अंतर यशस्वीरित्या पार केलेलं आहे. नमस्कार मंडळी, मी हितेन ठाकूर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या हितेन ठाकूर ब्लॉग्स व्हिडिओ चॅनलवरती. तर मंडळी आज आपण चाललोय मोऱ्यावर का तर आपले केगाव येथील स्वराज पाटील वय मात्र 11 तो सागरी प्रवास करणार आहे मोरा जेटी वर्षी ते आपल्या गेट ऑफ इंडिया पर्यंत. गेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही परीचा प्रवास बघितलात, घारापुरी ते गेट ऑफ इंडिया. आता आपला स्वराज पाटील केगाव मधला मुलगा आहे, त्याला आपण सगळ्यात पहिले शुभेच्छा देऊया. आणि 14 किलोमीटरचा हा प्रवास असणार आहे आजचा. त्याचा वय 11 आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला सुरू करूया आजचा ब्लॉग आता. बाजारपूर गावाकडून तुम्हाला स्वराज बद्दल 2 शब्द काय सांगायचे? आज माझ्या बाजारपूर गावातला हा संतोष कमलाकर पाटील यांचा 11 वर्षाचा मुलगा हा मोरा टू गेटवे हा परिसर पूर्ण करणार आहे. तो माझ्या गावची आन आणि बाण आणि शान अशी राखणार आहे. बाजारपूर गावाचा विजय असो. गणपती बाप्पा. पंतू माझा महादेव केशव पाटील म्हणजे परंपरेने माझे मोठे भाऊ. त्याच्यानंतर आम्ही 72 मध्ये महाराष्ट्रात पहिला आलो अमरावतीला. त्याच्यानंतर मनोहर केशव पाटील कैलासवासी अशोक केशव पाटील यांना तयार केलं. त्यांनी देखील 35 वर्ष इमला तलावामध्ये सतत आमच्या अशोकने विक्रम केला होता. त्याच्यानंतर संतोष तयार झाला. त्यांनी देखील आंतरराष्ट्रीय म्हणजे आपल्या परदेशातून त्यांनी सगळी पदं पटकावून आणले आणि बऱ्याचशा खाड्या पोलेल्या. त्याच्यानंतर त्याचा मुलगा राज हा तयार. त्याने तर मला वाटते लिमका पटकावलं या ठिकाणी. आणि बाकीच्या सगळ्या रेवा धरमतर पिरपा वगैरे सगळे खाड्या त्यांनी पोहून झाल्या. त्याच्यानंतर आता हा आमचा पंतू स्वराज हा शान राखणार आहे आमच्या केगावची आणि आमच्या पाटील घराण्याची. नमस्कार सर्वांना, जय शिवराय. पुन्हा एकदा जय शिवराय. आज दिनांक 5/3/2025 रोजी स्वराज पाटील हा 12 किलोमीटरचा सागरी अंतर मोरा ते गेटवे ऑफ इंडिया हा यशस्वीरित्या पार करण्याचा प्रयत्न करणार आहे. तसेच त्याला शुभेच्छा देण्यासाठी घरातले तसेच गावातील आमच्या सरपंच उपसरपंच सदस्य तसेच मुलेखंड आणि करंजावरून प्रतिष्ठित व्यक्ती आलेले आहेत, पत्रकार आहेत, यूट्यूबर आहेत आणि NED मधून AGM सर आलेले आहेत. त्याला शुभेच्छा देण्यासाठी आणि हा अंतर त्यांनी लवकरात लवकर पार करावं. तसंच ओपन वॉटर सी स्विमिंग असोसिएशन तसेच महाराष्ट्र हौशी जलतरण संघटनेतर्फे त्याला शुभेच्छा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे महत्त्वाची का त्याच्या आईने सुद्धा हा अंतर पार केलेला आहे 4 तास 17 मिनिटांमध्ये. तर आता त्याच्या आणि आईमध्ये चुरस झालेली आहे की लवकरात लवकर कोण हा अंतर संपवेल. तर पुन्हा एकदा त्याला शुभेच्छा देऊन आणि महाराष्ट्र हौशी जलतरण संघटनेकडून सिंग सर हे आपल्याला त्याला आज निरीक्षक आलेले आहेत. तर त्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देऊन जय हिंद जय महाराष्ट्र. हे साईडला बघा स्वराज आहे आणि हे साईडला स्वराजची मम्मी. काकी तुमचा किती रेकॉर्ड आहे? माझा 4 तास 17 मिनिटं 47 सेकंदचा माझा रेकॉर्ड आहे. आणि तुमचा आज माझ्या रेकॉर्ड आहे. मुलांनी माझा रेकॉर्ड मोडावी माझी इच्छा आहे. रेकॉर्ड त्यांनी जरी मोडला तरी सर्वात जास्त आनंद तुम्हालाच होणार आहे. खूप आनंद होणार आहे. स्वराज मोडशील ना? हा, एकदम कॉन्फिडन्स पण त्याचा एकदम हाय आहे. त्याने सांगितलं मी काय मोडणार म्हणजे मोडणार. कॉन्फिडन्सली सांगितलंय त्यांनी. ओके स्वराज, ऑल द बेस्ट तुला. आणि तुम्ही रेकॉर्ड मोडलास तर आईलाच तुझी जास्त खुशी होणार आहे.
त्या साईडला बघा मंडळी स्वराजच्या अंगाला ग्रीस लावण्यात येते का तर आपली समुद्रातली जी घाण असते ती आपल्या शरीराला लागू नये म्हणून तो ग्रीस लावण्यात येते. कुठलाही कार्य सुरू करण्याआधी गणपती बाप्पा मोरया आणि बघा त्याच्या हातात नारळ दिलेला आहे आणि जे मोठे सदस्य आहे घरातले जे स्विमर्स आहेत आपले ते त्याला शुभेच्छा देतात आहेत, त्याला समजवतात आहेत आणि तो बिंदास आहे एकदम. चेहऱ्यावर त्याची स्माइल ऑलवेज आहे. स्वराज एकदा स्माइल कर. दोन लागतील. नारळ खाली फोडताय ना, हात कुठे लावू नको लावू. एक एक पायरी मित्रांनो खाली उतरतोय आणि आपल्या लक्षाकडे स्वराज पाटील भेट देणार आहे. समोर बघताय स्वराज पाटील जो थोडेच वेळात आता पाण्यात झेप घेणार आहे पण पाण्याचा इथं हे जास्त आहे फ्लो इकडची आता तो सुरुवात करणार आहे. तिथून डायरेक्ट स्टार्ट कर. ती बोट मी काढायला लागतो. मी काय बोलतोय बोटीत जेवढे येणार ते बोटीत बसून जा. आता इथे कोणी नका बोट बाहेर त्याच्या इथूनच हे करत आहे तिकडे घेते सोडायला. गणपती बाप्पा मोरया. कशा पद्धतीने तुझ्यासाठी गुरुमंत्र म्हणू शकतो किंवा एक भाषा मंत्र किंवा अशी तुझ्या गोष्टी त्याला या प्रवासात छत्रपती शिवाजी महाराज की जय. मोरया. सांगितलेलं आहे. मोरया मोरया. आता स्वराजचा प्रवास जो सुरू झालेला इथे चला बघू शकता. मी तुम्हाला आता थोडे वेळात अपडेट देत जाईल. बाकी आपण बघूया आता. चला व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा. बघू शकताय स्वराज आहे साईडला आणि आपले सोबत दादा आहे तो त्याला दिशा दाखवतो प्रॉपर. हे साईडला बघा सगळे फॅमिली मेंबर. सपोर्ट करते त्याला प्रोत्साहित करते आणि तो सुद्धा मस्त त्याच्या वाटचालीसाठी चाललेला आहे. प्रवास त्याचा सुरू आहे बघू शकते. हाय करा. हाय हाय. कितीला उठल्यात मग? झोपल्याच नाहीत. तर मंडळी बघा 1 तास होऊन गेलाय आणि स्वराजची स्पीड बघा. जे स्पीडनी त्यांनी स्टार्ट केलं ना ती स्पीड मेंटेन ठेवून अजून चालला आणि मस्त स्पीड आहे बघा. त्याची स्पीड बघा फक्त. कंटिन्युअसली जी स्पीड त्यांनी सुरुवात केली ज्या स्पीडने त्या स्पीडने अजून तो चालत आहे आणि 1 तास होऊन गेलाय. मी मध्ये मध्ये येईल तुम्हाला अपडेट द्यायला. तोपर्यंत व्हिडिओ आता बघा किती पाण्यात घाण आले साईडला. कमॉन स्वराज चल. तर मंडळी या साईडला पाण्याचा करंट बघा किती वाढलाय आणि हे फ्लो मध्ये आता त्याला 10 मिनिटं आहे तो स्पीड पकडायला लागणार आहे. म्हणून त्याचे जे कोच आहेत दादा आहेत ते सगळे त्याला एकदम फास्ट पोहण्यासाठी सांगतात. ते बघा फ्लो बघा पाण्याचा किती आहे.
लाटा बघा मंडळी, लाटा बघा कधी येतात ते डेंजर. ही बघा, ती बघा, ती बघा कसली उडते. ओके ओके. मंडळी बघा, आता संतोष दादा गेला आतमध्ये आणि पाण्याचा फ्लो आहे ना तो एकदम करंट एकदम फास्ट आहे. तर आपल्याला 10 मिनिटं अजून फास्ट पाहावं लागणार म्हणून दादा गेला. आणि दादा बघा त्याला फास्ट पाहण्यासाठी घेऊन जातो. मोठ्या मोठ्या लाटा येतात त्यासाठी दादा गेला आतमध्ये आणि त्याला बघा पूर्ण घेऊन चाललाय दादा फास्ट फास्ट एकदम. सात 50 झालेत आता आणि 4:30च्या दरम्यान त्याने उडी टाकलेली आणि 6 किलोमीटरचं अंतर झालं आतापर्यंत बघू शकता. आणि अजून तो पावतोय. जी स्पीड त्याने सुरू केली ती स्पीड मध्ये अजून चाललाय तो. आणि बघा बाकी त्याला त्याची मम्मी बघा सगळ्यात जास्त प्रोत्साहित करते. 6 किलोमीटरचं अंतर झालंय. 2 तास होऊन गेले अजून तो पोहतोय. आणि डेंजर डेंजर. डेंजर लाटा आला, डेंजर एकदम. डेंजर मजा चाललंय इथं. 6 बोटे आहेत आपल्या सोबत. पाठी 1 आहे, 2, 3 ही आपली 4 आणि 5वी आणि ती 6वी. 6 बोटी झाल्यात. हे बघा स्वराज ते साईडला आहे. बँड बिंड आहे सगळं आहे. फुल तयारी घेऊन आले. 5 बोटे ते साईडला. व्ह्यू बघा. किती स्विमर उतरलेत बघा. मंडळी समोर बघताय मुंबई. 3 तास 20 मिनिटं झाले स्वराज पोहते. आणि समोर बघता आता जो त्याचा टार्गेट आहे तो समोर आहे. आणि आपण गेल्यावेळी बघितलात तेव्हा तो थोडासा दमलेला. स्वराजची मम्मी आपल्या समोर. गेल्यावेळी आपण परी सोबत गेलतो तेव्हा तो जेव्हा पवाला उतरवलेला तेव्हा तो दमलेला. पण यावेळी त्याने इतका चांगला गेलाय, छान केलंय एकदम फास्टर. तुम्हाला काय वाटतंय किती स्पीड आलाय तो गेल्या वेळीपेक्षा? प्रॅक्टिस पेक्षा तर छान करतोय. आणि काकीला लय भारी वाटते. बरं वाटतंय. चालेल नाही सगळी फॅमिली मेंबर्स आहेत या साईडला. अकुदा तू काय बोलशील? 11 वर्षाचा आहे आणि त्याची एनर्जी आणि त्याची पॉवर आणि तो ज्या अँगलने जो स्ट्रोक देतोय ना, हात लहान आहेत त्याचे पण तो ज्या स्पीडने खेचतोय ना आपल्याला कळून येतोय. मगाशी आपण पेलामध्ये अडकलो होतो पण त्याच्यामध्ये पण त्याने जे खेचलंय स्वतःला, हॅट्स ऑफ आहे, हॅट्स ऑफ. आणि खरंच त्याच्या आई वडिलांचं खूप कौतुक आहे की त्याला इतकं छान प्रशिक्षण दिलंय आणि इतकं छान शिकवलं. 1.5 वर्षाच्या प्रॅक्टिस मध्ये 1.5 वर्ष झाला फक्त शिकून त्याला. आणि हा इव्हेंट होतो 1.5 वर्षांनी. 1.5 वर्षांनी त्याचं.
तर मंडळी बघा समोर आपले गेटवे आहे आणि आपण पोहोचलो आता गेटवेला. स्वराज आहे तो पाठी स्विम करून येतोय, अजून त्याला वेल जाईल थोडा, पण आपण पुढे चाललोय गेटवेला. बघा स्वराज पोहोचला आहे. फायनली स्वराज पोहोचलाय. ये बघा सगळी फॅमिली आमची खुश झाली. आणि टायमिंग किती आहे तो तुम्हाला सांगतो. रेकॉर्ड मोडलाय का नाही तुम्ही बघा आता. बघत राहा होतं, सगळी कुटुंब आहे. बरंच खुश झालेले आहे, बघू शकता. बँड वाजते, फुलं वावतात आहेत. थांबा थांबा. पकडून ठेव नंतर टायमिंग इथे स्वराजला गुलगुच्चे ट्रॉफी सर्टिफिकेट देणार आहेत आता. त्यांनी अंतर पार केलंय आपले. नमस्कार मित्रांनो, सर्वांना प्रथम सर्वांना जय शिवराय. आज आपण सकाळी सर्वजण उपस्थित होते, सर्व या कार्यक्रमाला आपण साक्षी आहात. आज दिनांक 5/3/2025 रोजी स्वराज पाटील यांनी मोरा ते गेटवे ऑफ इंडिया हे 12 किलोमीटरचं सागरी अंतर यशस्वीरित्या पार केलेलं आहे. तर आपल्याकडे महाराष्ट्र हौशी जलतरण संघटनेकडून निरीक्षक म्हणून सिंग सर आलेले आहेत. तर त्याचा ते ऑफिशियल टायमिंग डिक्लेअर करतील. सर प्लीज. स्वराजचा डिस्टन्स जे आहे त्यांनी मोरा ते गेटवेचा आता आपण ओपन वॉटर सी स्विमिंग असोसिएशन तर्फे त्याचे मामा लोक, मी पण मामाच आहे तसा, पण मयूर आणि जयेश हे दोघे ट्रॉफी देतील. कारण त्यांनी सुद्धा धरमतर गेटवे, मोरा गेटवे, रेवस गेटवे हे सर्व अंतर पार केलेले आहेत. हे दोन्ही या बाजूला जा ना, त्या बाजूला. आणि आता आमच्यात सर्वात म्हणजे वरिष्ठ आमचे प्रशिक्षक, आमचे काका किशोर काका, आमचे सर्वांचे सर्टिफिकेट देतील त्याला. तसेच त्याला पुढील वाटचालीसाठी आपण शुभेच्छा देऊया आणि असेच त्यांनी हे कार्यक्रम यशस्वीरित्या पार करावे. ह्याच्याही जास्त अंतर धरमतर गेटवे जो प्रतिष्ठित मानला जातो, तो कार्यक्रम झाल्यानंतर तुम्हाला इंग्लिश चॅनलसाठी तुम्ही क्वालिफाय होता, तो सुद्धा त्यांनी लवकरात लवकर पार करावा. आणि आमच्या पाटील कुटुंबियांचं आणि त्याच्या आई वडिलांच्या नावाखाली 2 शब्द सांगतो अजून, की त्याच्या वडिलांनी मला सर्वात पहिले प्रश्न केला बोलून साईडला, होणार ना नक्की. मी बोलो होणार नक्की, म्हणजे तुमचा प्रश्न नाही आहे, तो आमचं पूर्ण फॅमिलीचा प्रेस्टिजचा सवाल आहे आणि इज्जत आहे. आणि त्यांनी यशस्वीरित्या त्या तुम्ही सर्वांनी पाहिलं असेल, तुम्ही साक्षी होते, एवढ्या फ्लो मध्ये पण त्यांनी क्रॉस करून आलेला आहे. आणि त्याला पुन्हा एकदा आपण शुभेच्छा देऊया. जय हिंद, जय महाराष्ट्र. काय त्यांनी आता केलंय? मागच्या 2 महिन्यापासून तो 2 ते 3 तास या इव्हेंटसाठी प्रॅक्टिस करत होता स्विमिंग पूलला. आठवड्यातून किंवा 15 दिवसातून तो 4 तास प्रॅक्टिस करायचा रेग्युलर.
अच्छा, त्याचसोबत काही डाएट असेल किंवा आणखीन इतर काही गोष्टी असतील त्यांनी कशा पद्धतीने केल्या होत्या आणि त्यात डाईट कसं वगैरे सगळं काय त्याच्यात मम्मीनेच सगळं पूर्ण त्याचं फॉलोअप करून घेतलेलं. नक्कीच. आता यानंतर जे काही मुलं आहेत, नवीन पिढी तयार होते आणि ही नवीन पिढी तयार होत असताना अशा पद्धतीचे इव्हेंट करण्याचं धाडस आता केलं जाते. काय संदेश द्याल या नवीन मुलांना? असेच इव्हेंट सर्व भावी पिढीने कराव्यात. याच्यापेक्षा मोठे इव्हेंट आहेत ते सुद्धा करावेत हेच बोलेन. नक्कीच. एकंदरीत जर बघितलं तर हा जो 11 वर्षाचा चिमुरडा आहे, या चिमुरड्याने जो काही विक्रम केलाय त्यामुळे या अश्रू आहेत, त्या अश्रू अनावर होत आहेत आणि शब्द सुद्धा निघत नाहीये. अशी परिस्थिती एकंदर कोच असेल किंवा मामा असतील, काका असतील, सगळ्या नातेवाईकांचे होत आहेत. त्याचप्रमाणे आपण जर आईकडे बघितलं तर आई जी आहे, आईने सुद्धा या पद्धतीचा विक्रम जो केला होता, हाच विक्रम मोरा ते गेटवे हा विक्रम आईने सुद्धा 25 वर्षापूर्वी केला होता आणि तोच विक्रम आता तिचा मुलगा करतोय. काय नक्की वाटतंय मुलाने यशस्वीरित्या हा बरं वाटलं, खूप म्हणजे खूप बरं वाटलं आम्हाला. कशा पद्धतीची मेहनत घेतली त्याच्यावरती आणि काय काळजी घ्यावी? स्वतःने पण खूप खाण्यापिण्यावर कंट्रोल करून स्वतःने खूप मेहनत घेतलेली आहे. आता त्याची इच्छा होती का मम्मी मला तुझा रेकॉर्ड मोडायचा आहे, ही त्याची खूप मनापासून इच्छा होती. त्या इच्छेनुसार त्यांनी स्वतःची तयारी करून घेतलेली आहे. आजचा इव्हेंट संपूर्ण त्याचा प्रवास बघितला, जो काही प्रवास होता त्या प्रवासामध्ये त्यांनी जे काही केलंय ते बघून काय वाटलं? खूप बरं वाटलं. तो सारखा किशोरकांना बोलायचा, बाबा मला स्विमिंग शिकवा, बाबा मला हे शिकवा. किशोरकांनी पण त्याला 4 दिवस एका दिवसामध्ये 4 इव्हेंट घेतले. नंतर त्याची म्हणजे मनाची तयारी प्रथम तर त्यांनी तयार केली, बाबा तू करणार ना, तुला करायचं आहे ना. त्याच्यानंतर मग मी त्याच्या मागून लागून त्याची प्रॅक्टिस घेतली. चेहऱ्यावर आनंद दिसतोय, मन गहिवरून येतंय, शब्द निघत नाहीये. याच्या पुढचा काय इव्हेंट असणार आहे का? याच्या पुढे तो आणखीन काय करणार आहे? त्याची इच्छा असेल तर नक्कीच त्याची इच्छा असेल तर नक्कीच करणार. की पालक नमस्कार, जय शिवराय. जय शिवराय. आपल्यासमोर संतोष सर आहेत, ज्यांनी किती स्विमिंग कॉम्पिटिशन केलेत भारतात सुद्धा आणि विदेशात सुद्धा. तर सर, 11 वर्षाचा मुलगा आहे, तुमचा भाचा लागतो ना? हो. त्याच्याबद्दल काय सांगाल आणि पाण्याचा जो आजचा फ्लो होता त्याच्याबद्दल काय सांगाल? कसं आहे की हा जो 12 किलोमीटरचा सागरी अंतर आहे, तो जो अंतर आहे तो आपण JNPTच्या माध्यमातून म्हणजे त्रोनी, एलिफंटा नंतर बुचर आयलंड, हे असं त्याला फ्लोच्या क्रॉस करून यावं लागतं. क्रॉस करून येत असताना मुलाचा कमीत कमी 80% एनर्जी तिथेच वेस्ट होते. तर त्यांनी कंटिन्यू स्टार्ट टू एंड एका रिदममध्ये स्विम केल्यामुळे आम्हाला ही डायरेक्शन करण्यासाठी सोपं पडलं आणि त्यांनी खूप छान स्विमिंग केली. या साईडला पण मामा आहे ना? हो. मामा, तू काय सांगशील? एक अपेक्षा होती आमच्या खानदानातल्या, एक अपेक्षा होती त्यांच्या, म्हणजे माझ्या बहिणीची इच्छा अशी होती का आम्ही जर प्रोग्राम ऑलरेडी केलेले आहेत तर तिच्या मुलांनी एक तरी प्रोग्राम करावा, त्याकरिता त्याला तयार केला होता आणि त्यांनी पण जिद्दीने केलं ते पूर्ण सक्सेसफुली पार केला. तुम्ही काय बोलाल? आजोबा म्हणजे यापूर्वी अशोक केशव पाटील यांचे वडील ते जिवंत असताना अशोक पाटील यांनी गेटवे धरमतर हाच म्हणजे गेटवे ते मोरा हा प्रोग्राम केला होता. परंतु ते जिवंत होते त्यावेळेस. तेव्हापासूनची सुरुवात झाली तर आजपर्यंत संपूर्ण पाटील घराण्यातले सगळ्या लोकांनी म्हणजे त्याच्यात दोन्ही मुलं अशोक पाटील, त्याच्यानंतर रिलॅक्स, एकदम रिलॅक्स. आणि तुम्ही सांगत होतात बोटीमध्ये मला की आमची 5वी पिढी स्विमिंग करते वगैरे. हा, मग त्याबद्दल थोडंसं सांगा ना. माझे आजोबा, त्यांचे वडील म्हणजे पंजोबा, त्यांनी धरमतर गेटवे केलंय. नंतर माझ्या वडिलांनी, 2-3 काकांनी, नंतर आमच्या पिढीतल्या सगळ्यांनी धरमतर गेटवे, रेवस गेटवे, मोरा गेटवे सगळे इव्हेंट झाले. तर ही आमची 5वी पिढी आता आहे. तर फर्स्ट मोरा गेटवे झाला, आणखी पुढे तो करेल. नक्कीच. डाएट बद्दल सांगा ना, की जसं सरांनी सांगितलं की त्याची आई डाएट बघत होती. नाही, त्याचं पिझ्झा, बर्गर हे खूप म्हणजे आवडते पदार्थ, पण त्यांनी 3 महिने स्वतःवर खूप कंट्रोल केला. अजूनपर्यंत समोर वडापाव उसरच खातो, नको मम्मी मला खोकला होईल. खूप म्हणजे त्यांनी स्वतःवर कंट्रोल करून 3 महिने घालवलेत. आणि अजूनपर्यंत सांगते मला नको हे सगळं. आत्ताची नवीन पिढी नको त्या व्यसनामध्ये गेलेली आहे. त्यामध्ये आपल्याकडे आपल्या समोर आता असं एक उदाहरण झालंय, ज्या उदाहरणामुळे त्या पिढीने बघावं आणि काहीतरी शिकावं. त्याबद्दल काय बोल?
त्याबद्दल बोलायला गेलं तर आज मोबाईलचा जमाना आहे. नाही असं ना, माझा मुलगा पण मोबाईल घेतो, पण त्याचा एक ठराविक वेळ आहे. तो सकाळी स्कूलमधून ट्युशन झाला 5:30ला लगेच त्याची प्रॅक्टिस, 5:30 ते 8पर्यंत प्रॅक्टिस, त्याच्यानंतर आल्यावर अभ्यास, जेवण, फिनिश. वेळ त्याचा असंच संपून जातो. आपल्या जीवाहून पण तो कंटाळला नाही या गोष्टीला, आवर्जून जायचं. मम्मी चल आपल्याला प्रॅक्टिसला जायचं आहे, आवर्जून जात होता. एखाद दिवस कंटाळा केला, पण म्हणजे खूप आनंदाने जात होता. आणि मम्मी मला करायचंच आहे, मी करणार, तुम्ही वेळ नका बघू, हा त्याने आम्हाला शब्द दिला होता. आम्ही त्याला सांगतो बाबा या वेळेत कर, माझा रेकॉर्ड तुला मोडायचा नाही मम्मी, तू वेळ नको विचारूच, मी पूर्ण करणार ना, त्याच्यात समाधानी. आणि खरंच खूप बरं वाटलं आज माझ्या मुलाने म्हणजे केलं. तुमचे अश्रू जे तुम्ही आवडताय ना, त्याच्यावरून मला दिसते त्या सगळ्या गोष्टी. माझ्या पायावर पाय ठेवून त्यांनी एवढं पूर्ण केलं, खूप बरं वाटलं मला. आणि वयाच्या फक्त 11व्या वर्षी पूर्ण होत आहेत. म्हणजे आम्हाला स्वप्नात सुद्धा वाटलं ना हा एवढा मोठा इव्हेंट करेल म्हणून. त्यांनी स्वतःवर कंट्रोल करून स्वतःच्या मनाची तयारी करून केलं. त्यात माझ्या काकांनी 3 भावांनी खूप मेहनत घेतली त्याच्या प्रॅक्टिस मागे. माझा वेळ जात होता, ऑफिस घर सांभाळून त्याची प्रॅक्टिस. खूप आम्ही 3 महिने खूप स्ट्रगल केलं. वेळ नव्हता भेटत तर त्याचे मोठे पप्पा म्हणजे माझे दादा ते केव्हा प्रॅक्टिसला घेऊन जात होते. केव्हा नसले तर ती भाची माझी संजना मारते, ती पण केव्हा घेऊन जायची. म्हणजे ते पण सपोर्ट वेळ दिला. बाबा चल मम्मी पप्पाने आम्ही जातो, घेऊन येतो, सगळ्यांनी वेळ दिला त्याच्यासाठी. मी बाकी इव्हेंटला नव्हतो, पण या इव्हेंटला मी आवर्जून सांगेन की तुमचं गावामधली जी युनिटी आहे आणि गावामधले जे लोक आहेत, म्हणजे वेळात वेळ काढून सकाळी 4 वाजता आपण निघालोय, घर सोडलंय, पण गावातले लोक हा आपल्या गावातला मुलगा आहे म्हणून आपण आलोच पाहिजे या इंटेन्सिटी आणि या विचाराने आले होते. त्यांना पण हॅट्स ऑफ आहे. तुम्हाला खूप मी शुभेच्छा पण देतो. आणि एक आजोबा नात्याने मी सांगेन की एवढी गावची मंडळी आणि मित्र परिवार या म्हणजे यांच्या प्रोत्साहनाने यांच्या मित्रांनी म्हणून अवघडून याच्या उपस्थित राहिल्याबद्दल मला खूप त्याचा. आणि मला खरं वाटतं माझा नातू या वयात ओवला पोहून आला हे मला जास्त अभिमान वाटतो त्याचं. आणि त्यांच्या मी आई वडिलांचं कौतुक करीन, कारण माझे भाचे आहेत त्याचं मी कौतुक करीन की या वयात त्यांनी एवढा विक्रम मोठा पार पाडला. आणि आलेले सर्व मित्रपरिवार किंवा माझे नातेवाईक हे त्याच्या म्हणजे प्रेमापोटी आलेलं आहे. बरोबर. आणि ते जो त्याच्यावर प्रेम दाखवला आणि संपूर्ण आलेलं, तेव्हा मी या सर्वांचे लोकांचे मनापासून अभिनंदन करीन. आणि या दोघांचंही मी अभिनंदन केलं आणि माझ्या चिमुकल्या नातवाचं सुद्धा अभिनंदन करीन. आपल्या जीवाहून जास्त आपण जपतो मुलाला, आणि त्या मुलाला तुम्ही या इव्हेंटमध्ये जा, म्हणजे तू उतर आणि तू जिंकून ये, या इंटेन्सिटीने उतरवलं, या विचाराने उतरवलं. तुम्हाला हॅट्स ऑफ आहे. काय म्हणायचं? मी एक म्हणजे माझ्या बाजारपूर गावातलं अध्यक्ष अजित माथे और माझे सर्व मित्रमंडळ गावातले, त्यांनी खूप मला म्हणजे सकाळपासून माझ्यासाठी इथे हजर झालेत. त्यांना माझ्यातर्फे आणि माझ्या परिवारातर्फे त्यांना खूप म्हणजे धन्यवाद करतोय. थँक्यू सो मच तुमचा वेळ दिल्याबद्दल. अश्रू खूप थांबवण्याचा प्रयत्न करतात, आनंद अश्रू आहेत, आणि ते जिंकलेलं जे आज जे त्यांनी इव्हेंट पूर्ण केलंय त्याची एक आनंद तुमच्या नजरेमध्ये दिसतोय. तुम्हाला असंच म्हणजे आभार मानतो. त्यांनी या इव्हेंटला येऊन इथे आणि कौशल यांनी फुल सपोर्ट केले इथे, म्हणजे सर्व मॅनेज केलं. त्याच्यावर त्यांचा तिघांना पण मी धन्यवाद, आभार व्यक्त करतो. तुम्ही आम्हाला इन्व्हाइट केलं म्हणून खूप खूप धन्यवाद. या इव्हेंटला जे आम्ही साक्षीदार ठरलो ना, त्यासाठी आमच्याकडून, आमच्या तिघांकडून तुम्हाला धन्यवाद की आम्हाला तिथे बोलवलं आणि आम्हाला या इव्हेंटचा साक्षीदार म्हणून तुम्ही ठेवलं. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. माझा एकच प्रश्न आहे. मी खूप इव्हेंटमध्ये आलोय, गेल्या वेळी पण आपण भेटलेलो, पण मी यावेळी जसं मोऱ्यावर पोहोचलो इतकी पब्लिक बघितली, अरे वा, इतका सपोर्ट सिस्टम आहे म्हणजे काहीच बोला. आणि आज त्यांनी तुम्ही बोललेलात की रेकॉर्ड तोडेल, मला अभिमान होईल, पण नाही त्यांनी तोडलाय. पण तर तुम्हाला पूर्ण केलं त्याच्यात खूप मी समाधानी आहे. त्याने आम्हाला शब्द दिलेला, मम्मी वेळ नको बघू, मला किती वेळ लागेल हे नको बघूस, तू मी पूर्ण करीन, ही माझी खात्री आहे. आम्हाला त्यांनी शब्द दिला होता मी पूर्ण करेन म्हणून, हा शब्द त्यांनी आम्हाला जिद्दीने पवत होता. बघितलं तूच होतास तेव्हा, त्याच्या मित्र म्हणून तू होतास त्याच्या जोडीला तेव्हा. त्याला काका मामाही खूप म्हणजे केलेलंच आहे. चालेल, जास्त आता मन भरून आलंय तुमचं पण. धन्यवाद. तर चला मंडळी, व्हिडिओ मी इथंच एंड करतो. स्वराज पाटीलने सक्सेसफुली हा इव्हेंट पार केला आणि आपल्यासोबत अकुदादा आहे. काय बोलशील अकुदादा तू? 11 वर्षाचा मुलगा, 14 किलोमीटरचं अंतर,
जबरदस्त पार केलं. आई वडिलांच्या डोळ्यात अश्रू हेच सगळं दाखवत होते. आम्हाला ब्लॉग कव्हर करताना खूप मजा आली आणि या सगळ्या गोष्टी पाहताना ऍक्च्युली मला तरी अंगावरती काटा येत होता, कारण ज्या बोटीमध्ये बसताना बोट हल्ल्यावरती आपली हवा टाईट होती ना, त्या पाण्यामध्ये तो पोहत होता. हॅट्स ऑफ आहे हॅट्स ऑफ आहेच. तर चला भेटूया अशाच एका नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करायला सांग. चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन हिट करायला विसरू नका, म्हणजे नवीन व्हिडिओ आली की सगळ्यात पहिला अपडेट तुम्हाला येईल. तर चला बाय बाय.